अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 6 तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत। दिवसभर रंगलेल्या हाय व्होल्टेज राजकीय नाट्यानंतर हा निकाल निश्चित झाला। प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधामध्ये 4 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सर्वच अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दत्तात्रय पानसरे यांच्या बंडखोरीची। पानसरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचे सूचक नगरसेवक शहबाज अहमद सय्यद यांनी प्राधिकृत पत्राच्या आधारे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता। दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या। अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झालं। या संपूर्ण घडामोडीमध्ये पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय हालचाली निर्णायक ठरल्याची चर्चा आहे। अशा प्रकारे अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये भाजपाने मोठा राजकीय विजय मिळवत प्राजक्त तनपुरे यांना बिनविरोध विधान परिषदेवर पाठवण्यात यश मिळवलं आहे। तर विजयानंतर राहुरी शहरामध्ये तनपुरे समर्थकांनी एकच जल्लोष केला। प्राजक्त तनपुरे यांनी आता आमच्या नगरसेवकांची कामे करावीत, मुख्यमंत्री त्याचबरोबर जिल्ह्यातील नेते यांचं ऐकून मी माघारी घेतली। आता पालकमंत्री यांनी मला आमदार करण्याचा शब्द दिलाय, बघू आता ते मला कधी आमदार करतात, असं माघार घेतलेले उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आता प्राजक्त दादाचं तर कामच होतं, माघारी घ्या माघारी घ्या माघारी घ्या। मी कसं काय नगरसेवक माझ्या बरोबर आलेले होते, मी निवडणूक करणार होतो। आता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सर्व मान्यवरांचे नाव घेतले त्यांच्या साठी आणि राज्यामध्ये चाललेले युतीचे सरकार पार्थदादा पवार असतील सर्वांच्या हिशोबाने ते माघार घेतली। माघारी घेत असताना एकच प्राजक्त दादा तुम्ही आमदार झालेले आहात, तुम्हाला आता बाहेर वाड्याच्या यावं लागत आहे। आमच्या नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या नगरपालिकेमध्ये जाऊन भेटावं लागत आहे, त्यांचे सगळे काम करावं लागत आहेत। आणि आमदार साहेबांनी मला सांगितलं आता नाही तुला आमदार करता आलं, पुढच्या वेळेस नक्कीच करण। बघू आता साहेब आपल्याला आमदार कधी करणार आहेत। दबाव म्हणजे माझा दादा मागची आणि आता काय दबाव राहता, फक्त प्राजक्त दादांना हात जोडून विनंती, माझ्या नगरसेवकांना न्याय द्या। मुख्यमंत्री आणि महायुतीच्या जिल्ह्यामधील नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठी भूमिका बजावली। महाविकास आघाडीनं या निवडणुकीमध्ये पूर्णपणे लोटांगण घेतल्याची खोचक प्रतिक्रिया देखील पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली। मच्छिंद्र धुमाळ, करंजी ससाने, मनीष गांधी आणि दत्ता पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली। मला विशेष करून दत्ताभाऊंचं अभिनंदन करायचं पानसरेंचं, त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली म्हणून आम्हाला निवडणूक बिनविरोध करता आली। माझे सहकारी संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये पार पाडलेली। असंख्य महायुतीचे कार्यकर्ते यांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपलं योगदान दिलं। मला विशेष आभार मानायचे आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की त्यांनी ह्या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये एक मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी अधिकृत निकाल घोषित केला नाही पण बिनविरोध होतील। या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय पार्थ पवार यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय
सकारात्मक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सूचित केलं, त्यामुळे त्याचं मोठं योगदान राहिलं. यामध्ये विशेष करून आपले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सुद्धा या निवडणुकीत एक महत्त्वाची भूमिका बजावली. आमचे सर्व महायुती, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि एक चांगला विजय या जिल्ह्याच्या उद्याच्या विकासामध्ये, या सामंजस्याच्या राजकारणाचा परिणाम विकासात कामाला अधिक गती मिळेल अशी मी आपल्याला खात्री देतो. खरं तर त्यांनी माघार घेतली, त्यांना काही शब्द देण्यात आले की काय म्हणजे? नाही, शब्द काही दिले नाहीत आपण, कारण काय शेवटी असतील किंवा नाही, आता दोघंही सामंजस्य समजूतदार कार्यकर्ते आहेत. राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आपण राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. कारण ज्या गतीनं हे सरकार वेगवेगळ्या आघाड्यावर निर्णय करतं, त्यामुळे निश्चितपणे या सरकारच्या बद्दलचा एक विश्वास जो जनमानसामध्ये तयार झालेला आहे, त्यामध्ये आपण या विकासात्मक प्रक्रियेत राहिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. खरं तर सर 3 तासाआधी ते दत्ता पानसरे निवडणूक काही करून लढणार अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांचं म्हणणं होते, पण असं काय केलं की 3 तासानंतर त्यांची इच्छाच बदलली? नाही, असं की बरेच गैरसमज असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये. बऱ्याच वेळा आमच्यामध्ये मतपत्रांतरमध्ये करण्यामध्ये काही मध्यस्थी लोक असतात, काही अनेक फोर्सेस ऍक्ट होत राहतात. निवडणूक म्हटल्यानंतर विरोधी पक्षाकडूनही काही ना काही प्रमाणामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतो. कारण आज राज्यातली महाविकास आघाडीची जर अवस्था पाहिली तर पूर्णपणे ती सपशेल त्यांनी या निवडणुकीत तोटांगण घेतलेला आहे. खरंच अशी अवस्था आहे. आणि त्यामुळं जी माणसं महाविकास आघाडीची ती बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत होती, ते थोडं नंतर लक्षात आलं की हे आपल्याला फक्त राजकारणासाठी आपल्याला बळी द्यायला निघालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं दत्ताभाऊंनी तो विचार प्रामुख्याने केला आणि मग त्यांचे समजूत काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, वास्तव सांगण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. त्याचा हा विजय आहे. तर माघारी घेतलेल्या सर्वच उमेदवारांचे आभार मानत नगरसेवकांची कामे पूर्ण करण्याचं आश्वासन प्राध्यापक तनपुरे यांनी दिलं. ज्या चारही मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुलगे, अहिल्यानगर. करेल की चौघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं या निवडणुकीमध्ये माघार घेतली आणि या निवडणुकीत बिनविरोध माझा त्या ठिकाणी विजय झाला. चौघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच प्रांताध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अत्यंत विश्वासानं मला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप, माजी खासदार सूर्यदादा विखे, तसेच महायुतीचे सर्व आमदार, माजी आमदार, प्रत्येक तालुक्यातले सर्व नेते मंडळी यांनी देखील त्या ठिकाणी चांगली मोलाची साथ त्या ठिकाणी दिली. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो की तुमचे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रश्न या सभागृहामध्ये निश्चितपणे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी देखील, माझ्या देखील राजकारणाची सुरुवात ही एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून झालेली आहे आणि नगर विकास खात्याचं राज्यमंत्रीपद देखील मी भूषवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे सर्व जे मतदार या निवडणुकीतले होते त्यांच्या प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सोडवण्यासाठी निश्चितपणे आवाज माझा त्या ठिकाणी सभागृहामध्ये घुमेल अशी या निमित्ताने सर्व मतदारांना देखील आश्वासित त्या ठिकाणी करतो. सर, आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि पाहायला मिळालेला होता दिवसभर ड्रामा जो आहे तो बघायला मिळाला. कुठल्या मुद्द्यावरती नेमकं माघार घेतली काय? नाही, आता त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु
त्यांचं मत तुम्ही सर्वांनी त्यांचं मत घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर तर मी काय पुन्हा भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांचंही मी दत्तात्रय पानसरे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतली आणि अर्ज माघारी घेतला. त्यांचंही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर, आज दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर प्राजक्ताची टवटवीत फुलं आता भाजपाच्या अंगणात फुलली आहे. नेमकं काय सांगाल? कोणतं चॅनल आहे आपलं? डिजिटल अहिल्यानगर. निश्चितपणे हे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा फुलांचं नुसतं सुगंध देण्याकरता फुलं नाही येत ही. हे निश्चितपणे सगळ्या आमच्या नगरसेवकांचे प्रश्न मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना न्याय देण्याकरता माझं त्या ठिकाणी काम असणार. आता मी त्यांना फोन थोड्या वेळाने करेल. त्यांचा काही अजून मला फोन आलेला नाही, मी त्यांना फोन करेल. पवार साहेबांची भेट घ्या ना. निश्चितपणे. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, अहिल्यानगर.